कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती जय, ब्रह्म एकनाथ महाराज की भक्त जय, शिरोमणी नामदेव महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताई महादेवी सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। तपसाधु संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, देवी महादेव की जय, पवन सुत हनुमान हनुमान की जय। हर महादेव बजरंग बली, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर शंभुराजे महाराज की जय। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। मन मना भव मध्यतो मध्याजी मा नमस्करू मामे वैष्णवसे युक्तैवे महात्मानं मत्परायणा। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील शेवटचा श्लोक आहे 34वा शेवटचा श्लोक आहे। भगवंत अर्जुनाला सांगतात की माझ्या ठिकाणी, श्लोकाचा अर्थ काय आहे, माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे पूजन करणारा हो, मला नमस्कार कर। याप्रमाणे मतपरायण होऊन मन स्थिर केल्यावर तू मला येऊन मिळशील। भगवंताने अर्जुनाला ठामपणाने सांगितलेलं आहे कशा पद्धतीने मला येऊन भेटशील मिळशील काय, आणि कशा पद्धतीनं
ते नामस्मरण करायला पाहिजे. आणि ते करता करता तू मद्रक होशील, मतपरायण होशील, मलाच भेटशील. काय तर त्यासाठी अर्जुनाच्या सारख्याची भगवंतानं म्हणजे अशा पद्धतीने सांगता केलेली आहे की त्याचा जो भ्रम घालवण्यासाठी शेवटच्या श्लोकामध्ये 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये ते अजून तुझा मन चंचल आहे, मग तू मन कसं करायला पाहिजे तर माऊली सांगतात तू मन हे मीच करी, माझी ये बदली प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मद एकाते. तू मन हे मीच करी, माझी या बदली प्रेम धरी. काय तू मन मला अर्पण कर आणि माझ्या भजनामध्ये भाव प्रेम काय प्रेमाने नामस्मरण घेताना काय आपण प्रेमाने घ्यायला पाहिजे. भगवंत असं प्रेमाने त्याला सांगत असतात अर्जुनाला. तसं साधू संत ह्या व्यासपीठावरून हा प्रेमाचा निरोप देताना ते देखील काय सांगतात हे माऊलींच्या सारख्याने सांगितलं निवृत्तीनाथांना. आणि तुम्हा साधू संतांच्या समोर माऊली सांगतात हे मी आड्यतेने बोलतोय असं नाही बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये नम्रता आहे, प्रेम आहे, भाव आहे. आणि कशासाठी तर हे सर्व जड जीवासाठी. ह्या जड जीवाला कधी कळेल आणि ते कळल्यानंतर ते कळून घेतल्यानंतर की बाबा माझ्या भजनामध्ये अशा प्रकारे तू प्रेम भाव ठेव आणि मग ते नामस्मरण करता करता तद्रूप मद्रूप होशील आणि मलाच येऊन मिळशील. कळे का. माझे अनुसंधान एक संकल्प जाळणे निश्चय मद्याची चोख याची नाव ऐसा मिया आतिला होसी तेच माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतकरणीचे तुझ पासी बोलली जत असे. बघा हे तुझ आहे तुझी आहे हे अंतकरणात माझ्या अंतकरणामध्ये आहे ते तुला मी सांगतोय बरं का. बरं हे याचा पुरावा पण माऊलीने सांगितला की हे मी माझ्या आईला देखील नाही सांगितलं बरं का. म्हणजे चांगली अनुक्रमणिका दिली की भावाला नाही सांगितलं. आणि मग हे तुझ्याजवळ का सांगतोय तर ती ओळी भरली माऊलीने की तू त्या लायक आहेस बरं का. आता काही कंत असं म्हणलं होतं की अरे एकांत जो परमार्थ आहे किंवा जो अनुग्रह आहे तो कसा एकांतामध्ये द्यायला पाहिजे नाही का. मग आता विचार करा एकांत म्हणजे नेमकं काय. आता तेवढा जो कुरुक्षेत्र संपूर्ण भरलेलं होतं 18 अक्षय योनीस बरं का. आणि तेवढ्या सैन्यामधून अर्जुनालाच का मध्ये घेतलं मध्यभागी बरं. ते हे सर्व जे सांगताय अवघी पूर्ण गीता 45 मिनिटामध्ये सांगितलेली आहे नाही का. आणि आपल्या संपूर्ण आयुष्य जातो काय आपलं संपूर्ण आयुष्य जातो तरी गीता ही काही लक्षात येत नाही. आणि माऊलींनी अवघ्या 16व्या वर्षामध्ये ह्या गीतेची टीका केली का तर आपल्याला ती लवकर टकोऱ्यात येत नाही म्हणून काय. मग माऊलींनी काय केलं तर प्राकृत मिश्र असे गीतेच्या 700 श्लोकावर भाष्य केलं. काय तर ह्या जड जीवाला कळावं म्हणून प्रश्न उत्तर सिद्धांत दृष्टांत वक्ता श्रोता अशा पद्धतीनं सहजगत्या जसं बाळाला बालकडू पाजावती आई माऊली काय करते त्याला त्याच्या पद्धतीनं त्याला जसं पचेल
तसं ती त्याला सर्व काही असं द्यायचा प्रयत्न करते नाही का. मग कोणी सांगतं त्याला गुटी द्या, पण त्याला बाल करू द्यायला हे झालं ते झालं नाही का. म्हणजे एवढी दक्षता का घेते तर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावे न प्रीती. मग त्यासाठी माऊलीने ह्या जड जीवाला कळावं म्हणून 9033 होया त्या ज्ञानेश्वरीमध्ये भरल्या. आणि ते तरी आपल्याला ते टकोरीत येत नाही. बघा आपल्या उपस्थिती नेहमी असते कार्यक्रमांना सर्व ठिकाणी. आम्ही कुठं जात नाही असं नाही. हा सप्ताह अटेंड करतो, सप्ताह अटेंड सर्व ठिकाणी जातो आम्ही. खातो पण आम्ही, पितो पण आम्ही, खातो पितो, पण ज्याच्या जीवावर खाता पिता त्या श्वासालाच मुक्ता तुम्ही. म्हणून सांगितले श्वासोमे करले भजन. भजनाची रीत घालून दिलेली आहे आणि त्या रीतीप्रमाणे गेला तर भगवंत तू मला येऊन मिळशील. तसं हा जो निरोप आहे साधू संतांचा, बोलता बोलता गडबडीमध्ये आपलं जे एक कार्य चालू आहे आपलं काय, कारण पंधरवड्याची एकादशी असते, प्रत्येकाचं प्रवचन कीर्तन हरिपाठ नाही का असा मिश्र कार्यक्रम होतो आणि एकदम भरगच्च कार्यक्रम आहेत आणि छान चुके मस्तपैकी असं काय त्याच्यामध्ये पण आता न्यूनता असते नाही म्हणायची सोय नाही, परंतु वस्तुस्थिती कशी आहे ही विठ्ठल नामाची शाळा आहे आपली एक प्रकारे. कारण का मी एक विद्यार्थी आहे, तुम्ही सर्व ज्ञानी ज्ञानघन म्हणजे देव तुम्ही आहात, सर्व ऋषी मुनी तुम्ही म्हणजे तुमच्या चरणी हा एक छोटे वाक्पुष्प ठेवण्याचा विद्यार्थी प्रयत्न करत आहे. म्हणून ही आपली शाळा भरलेली आहे, विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शब्द काय वापरलेला आहे, शाळा भरलेली आहे, पण विठ्ठल नामाची शाळा भरलेली आहे बरं का. पक्क लक्षात ठेवा, पक्क टकोऱ्यात घ्या. कारण का नाम 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 आम्ही नेहमी ओरडत असतो. साधू संत हकारून या सांगे तुका नाम घेता राहू नका नाही का. हे कशासाठी, कारण नावं खूप आहेत, काय नावं खूप आहेत, किती सप्तकोटी मंत्र आहेत नाही का. परंतु सर्व या सप्तकोटी मंत्रांचा राजा हरिनाम आहे आणि त्या नामानेच परिणाम होतो. इतर मंत्रामध्ये तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु ऐते आहे ती घरोघरी परी शिष्या ते सद्वस्तू मिळून देती त्याचे श्रीकृष्ण मानिते सद्गुरु. तंत्र मंत्राचं इथं काम नाही बरं का. आणि ते आम्ही का बोलतो, ओरिजिनल पाहिजे नाम, कारण नामामध्ये एवढी पॉवर आहे की नाम तुझे नारायणा. आमचे चिंतामणदार नेहमीच प्रमाण घेतात, नाम तुझे नारायणा थोडे पाषाणाला पाना. अहो दगडाला जर पाना फुटतोय, काय पाझर फुटतोय, मग तुम्ही आम्ही दगड आहोत का. पण हे फक्त कशासाठी उद्देशलेलं असतं की जागृत व्हावा. काय तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड आणि त्या मुली दगड बरा देवा. जर बुद्धीचा म्हणजे तुम्ही चांगले आहात, बाबाने सांगायचे की जर चांगला विचार केला तर तुम्ही सोन्याहून पिवळे आहात बरं का. नवे नवे तर तुम्ही सोन्याहून पिवळे आहात. मग सांगा बरं, आता सोन्याचं नाव पण घेता येत नाही मुखामध्ये, कारण का तरी पण आता त्याने पण माघार घेतलेली आहे. सोनेवाले जागते रहो कुठं, हे निरुपा ठिकाणी. कारण का हा मनुष्य आम्ही तर मस्तपैकी पाहतो तुमच्याकडं नाही का.
आणि आम्ही जागे आहोत सर्व, परंतु शास्त्र काय सांगतं की तुम्ही झोपलेले आहात. कारण का, जी सत्यता आहे, सत्य वस्तुस्थिती आहे, त्याचं अवलोकन करत नाही आपण, त्याचा आपण विचार नाही करत. म्हणून बाबा सांगायचे की चांगला विचार केला तर. पण चांगलं काय विचार करायचे आपल्याला, मी तुझा विचार विवेकी शोधावा. आणि गोविंद माधव याचसाठी परमार्थ आहे. गोविंद माधव याच देहामध्ये आहे, इतर योनीच्या ठिकाणी नाही. किती देह आहेत? 184 योनी. एक मनुष्य देह सोडला तर 83,99,999 ह्या इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही की मद हृदय सद्गुरु तेने तारेला हा संसार गुरु विशेष त्यालरू आहे का त्यांच्या ठिकाणी? नाही. पण ते आपण बोलतोय कशासाठी, तर मनुष्य प्राणी हाच बोलू शकतो. कारण मानवाला तो अधिकार दिलेला आहे, मानवाला चांगली वाणी दिलेली आहे, नाही का. मग त्यांच्या ठिकाणी वाणी नाही का, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या भाषेत येते, आपण आपल्या भाषेत बोलतो, नाही का. बघा बघा तुम्ही, आता आपण नेहमी ऐकतो कोणतरी घुमतात, एक घुमला की नाही का लिंक लागते, लिंक. तसं कोंबडा दिवसभर आरवतो नाही ना, पहाटे आरवतो, नाही का. आणि तो चांगलं करतो का वाईट, लोकांना जागृत करतो. साधू संत जागृत करतात. सकाळी काकडा सुरुवात कुठून होते, ब्रह्ममुहूर्तावर सर्व सुरुवात होते. त्यावेळेस आपण साखर झोपेत असतो, नाही का. मग कोंबडा चांगलं करतो का वाईट, जगाला उठवतो, तो झोपेतून उठवतो. उठा उठा साधू संत. साधू संत काय सांगतात, उठा उठा साधू संत. साधा आपुला आले इथं, जाईल जाईल हा नरदेव, मग कैसा भगवंत. मग आता तो रविवारी कोंबडा सकाळी उठला ना हरवला आणि सर्वांना जागे केले. त्याने चांगलं केलं का वाईट, चांगलं केलं, नाही का, जागवले. आणि मग तो कोंबडेवाला जागा झाला, त्याचं काय कार्य उरकलं. स्नान संध्या आटोपल्यानंतर त्या कोंबड्याला पिशवीत भरला आणि नाक्यावर नेला. चांगलं केलं का वाईट, मालकाने आणि कोंबड्यानं चांगलं केलं का वाईट. बघा हे म्हणून बाबा सांगे चांगला विचार केला तर, नाही तर सर्व अवघड आहे बरं का. किती अवघड आहे, अरे बाबा 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 खूप अवघड आहे. आणि का अवघड म्हटलंय तर एक एक योनी कोटी कोटी वेळा मग लागे वारा मानवाचा. मानवाचा जन्म परत नाही. तुमचे ऐकून ऐकून काय काय म्हणावं, भरले का फुटले काय. आता वस्तुस्थिती इथं सांगतात ते ऐकतो पण ऐकत नाही. पण नेमकं काय ऐकलं, काय ऐकतो आपण, का तर इथं विश्वास नाही. साधू संतांच्या वाणीवर विश्वास नाही, बोलणाऱ्याच्या वाणीवर विश्वास नका ठेवू, शास्त्रावर तरी ठेवा. शास्त्र असं सांगतं काय, पण आधार बोलणाऱ्याचा घ्यावा लागतो. का तर तुका म्हणे किल्ल्या या संत हाती दिल्या. मग त्या माणसाला संत नका समजू तुम्ही, जो व्यासपीठावर बसतो त्याला संत नका समजू, त्या देहाला संत नाही, त्या तत्वाला संत समजायचं आपल्याला, त्या तत्वाला ओळखायचे. आणि एवढं करण्यासाठी एवढा अट्टहास माऊलीने आपल्या समोर ठेवलेला आहे. तस्मात शास्त्र प्रमाण. कशासाठी तर शास्त्रात आहे ते आपल्यात आहे. सद्गुरुमुखे जे दिले ते बरोबर आहे की नाही, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती काय याचा मेळ बरोबर झालेला आहे की नाही, म्हणून हे आपल्याला तपासण्यासाठी ठेवलेलं आहे. नुसतं आता ते दादा बोलले चिंतन दादा, ते बहु पाण्यात चालत होतो मी काय, तर होतं ते तुम्ही आता परीक्षा वगैरे आल्या की कोणी पायाच्या तळ पायाला लिहितं कॉपी करतं, तर कोणी हातावर लिहितं, तर कोणी कशामध्ये कॉपी करून नेतात. कुठं शाळेमध्ये पेपर परीक्षा चालू असतात. तर चेतन दादा मला बोलले
ते कॉपी करता का? भरपूर तुम्ही पानं उलटता नाही का? आणि पाहता बौद्ध केले पाठांतर वर्म राहिले दूर नाही का? मग वस्तुस्थिती काय आहे? वर्म म्हणजे नेमकं काय? खरं आणि खोटं याचा निवाडा व्हायला पाहिजे बरं का? आता निवाडा काय? खरा का खोटा? हा, उजळा वया आलो वाटा. उजळा वया आलो वाटा. खरा का खोटा? निवाडा. तो निवाडा करण्यासाठी साधू संत आमचे बाबा अवताराला आले धर्मरक्षणाला अवताराला आला धर्मरक्षणा प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे वेड्या भक्तांची वेळी माया रे भाऊराया वेड्या भक्तांची वेळी माया रे भाऊराया. बघा अवताराला आले बाबा कशासाठी? तर हे जड जीव आहे. बुडती जन न देखवे डोळा ये तसे खळबळा म्हणून या साधू संत अवतार घेतात आणि जास्त धर्मावर ग्लानी आली काय? ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस भगवंताला अवतार कार्य करावं लागतो बरे का? आणि तुमचं आमचं वर्म चुकलेलं असतं ना, म्हणून आपल्याला असं वाटतं की आता माय माऊली आई वडिलांच्या मुद्री आपण आलो. आपण आताचे नाही तर बाबा नेहमी सांगायचे पुरावे शास्त्राचे काय? श्रीकृष्ण भगवंताच्या वेळेला बालगोपालांच्या टीम मध्ये तुम्ही होते बरे का? आणि प्रभू रामचंद्रांच्या वेळेला तुम्ही होते. तुम्ही कधी नव्हते हे मला सांगा, कारण तुम्ही तेव्हापासून आलेले आहात आणि ते वर्म काय? ते वर्म तुमच्या पदरी पडलेलं असतं त्यावेळेस. आणि म्हणून तुम्ही इथे आलात आता धर्म मंडपामध्ये. नाही आता एवढी पब्लिक जाते येते बघा, माणसं रस्त्यावर येतात जातात, गाव भरले नाही का? भरपूर असतात. पण सर्वच काय ते येत नाही. न येण्याचं कारण न येण्याचं काहीतरी कारण असेल ना. तसं तुम्ही आम्ही आता इथं आलो कशासाठी? आपल्याला पत्रिका छापलेली आहे, सर्वांना माहीत आहे. एकादशीच्या वेळी सर्व येतात बरोबर. बरं ते जाऊ द्या, तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअपवर पाहतो आपण कोणाचा कार्यक्रम काय आहे. आता हे पक्षी आहेत बघा, पक्षी आले. पक्षी झाडांवर सकाळी जातात आणि परत संध्याकाळी जसे तसे येतात. बरं ते तिथल्या तिथेच येतात बरं का? त्या झाडावर येतात, तिथं परिसर असतो आणि ते बरोबर प्रत्येकाच्या जागेवर स्थानापन्न होतात. पण माणूस जातो घरातून सकाळी काय? आताची कलियुगाची सद्य परिस्थिती आहे तर तो 1 नाही 2 नाही 4 दिवस येतच नाही घरी बरं का? काय त्याला घर सापडत नाही. हे पाळीव प्राणी येते देखील ते बरोबर येतात आपल्या घरी. कुत्रा मांजर राहू आपल्या कसे फाटे फुटतात बघा सांगतेला. अब्ज रुपये खर्च केला जातो आपल्या सुखाची झोप लागण्यासाठी. तुम्ही विचारात पडले असाल आता की आपल्याला झोप लागण्यासाठी अब्ज रुपये खर्च कोण करतो? तर गव्हर्नमेंट करतो. बाउंड्रीवर सीमेवर सांगा किती बंदोबस्त आहे? फुल बंदोबस्त. बिडी अगरबत्तीची गाडीचा टोप पेटलेला असतो, तेवढा देखील दिसला त्यांच्या नजरेत आला तरी फाय. एवढी दक्षता घेतली जाते बरं का? कुठे? तर आपल्या माय भूमीचं रक्षण करण्यासाठी. तेव्हा तुम्हा आम्हाला सुखाच्या झोपा ऐकल्या नाही का? आणि पण तेवढा खर्च आणि आपण नको तिथं काय? नको तिथं लक्ष घालतो.
कुठं आला मंगळवार, चला आमच्या ठिकाणी. आला शुक्रवार, चला तमक्या ठिकाणी. कशासाठी? पोराची तब्येत ठीक नाही. म्हणजे गंडा दोरा सर्व आले त्याच्यामध्ये. पण जी करणी करायला सांगितले त्या करणीकडे लक्ष नाही द्यायचे. एक बार करणी करे तो नरका नारायण हो जाय, नाही का? पण अशी करणी करायला सांगितली आणि त्या करणीसाठी हा एवढा अट्टा आहे. मग जर ते तसं खरं असतं तर त्याने पण तिथे भगतच ठेवले असते ना. नाही तर ठेवायची पण गरज नाही. लिंबू नारळ दिला असता, ठेवलं असतं तिकडं, भेटवलं असतं तिकडं, नाही ना हो. काय मग इकडे एवढा अट्टा असता. येतो हिताचा कळवळा जीव तुटे खेळ दिला, नाही का? याच्यामध्ये हित आहे, त्याच्यामध्ये अनहित आहे. पक्का लक्षात ठेवा. कारण तुम्ही काही करा, कितीही करा, शेवटी इथंच यावं लागेल. काय करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. झणी करणीचे करू नका, झणी करणीचे करू नका. जेणे नव्हे जन्म यमाची यातना, जेणे नव्हे जन्म यमाची यातना. साधना करा काही ऐसिया साधना, करा काही जरी मुखी गाता हर परी चिंता, हरी मुखी गाता हर परी चिंता. या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरी मुखी गाथा हर परी चिंता, हरी मुखी गाथा हर परी चिंता. म्हणजे असं काही करा, धनी करेनी ते करू नका, नको ते करत बसू नका. काय जे करायचंय ते करा. हा येणे न ये जन्म यमाची यातना, असं काहीतरी करा, नाही का? मग आता या यातना तुम्हाला आम्हाला आपण नेहमी तो विषय आला की ते येतच लगेच धडकत ते. काय ते चार खाणी जशा आहेत. गौऱ्याची लक्ष योनीची आहे. डिपार्टमेंट किती आहेत? 4 आहे. अंडज, जारस, वेदज आणि उद्भिद, नाही का? या 4 डिपार्टमेंटमधून आपण आपल्या कर्माप्रमाणे पुढे सरकत असतो. आणि मग शेवटी पाप पुण्य समान होतो. त्यावेळेस आपल्याला जन्म, नाही का? पाप पुण्य समान समी तैस पावेल कर्मभूमी. बघा, शेवटी आपण कर्मभूमीवर आलेलं. कर्म करून नैष्कर्म स्थितीत राहता येतं. बाबा नेहमी सांगायचे. काय मी बोलतो, काही त्यांचं असं मत आहे, देवाचा साक्षात्कार झाला की तो गेला बोलतो कामातून. काय तो गेला कामातून. ते तसं असतं. साधू संतांनी सांगितलं अनुभव घेऊन. काय तस्मा शास्त्र प्रमाण का ठेवलं, शास्त्र का ठेवलं इथे की तो जाळू नये नाव. मागील आधार बहुतांचा, नाही का? तर ते एकाचा झाला म्हणून त्याने आपलं झालं म्हणून सुटला. व इतरांचा कोणी विचार करायचा. म्हणून तर अवतार कार्याला येतात.
आणि अवतार कार्याला आल्यानंतर ही वस्तुस्थिती माऊली सांगतात की संसारात असून परमार्थ करायचा आहे. काय कसा कमळ पाण्यामध्ये आहे आणि तो कसा पाण्यापासून अलिप्त आहे तैसे असावे संसारी चौवर प्राचीनाचे दोन्ही. मग हे कधी कळायचं तर बोलतं नाही भगवंताचा साक्षात्कार झाला की तो परत इथे येत नाही बोलतो का तो परत येत नाही तो झाला असे म्हणते नाही का. मग आपण समजून जायचं कारण का इथं येण्याचं तेवढंच कारण आहे. फक्त आपण ठरलो त्याच्यात नवल नाही पण इतरांचा विचार करायला नाही. इतरांचा विचार केलेला आहे म्हणून शास्त्र सांगतंय की बाबा आपण आपलं झालं की आता हे दुसऱ्याला द्यायला पाहिजे की नको. मग दुसऱ्यापर्यंत हा निरोप पोचावा म्हणून त्यासाठी हा आजची जी पंधरवड्याची एकादशी आहे पुत्रदा एकादशी मस्त आहे बघा. पुत्रदा एकादशी आणि ही पुत्रदा एकादशी म्हणजे आपण प्रबोधाचा विषय घेऊ. कारण का भगवंताने इथं सांगितलेलं आहे जोपर्यंत तू मनाला नामाची गोडी लावत नाही तोपर्यंत तू मजपर्यंत येऊन मिळशील नाही. आणि मजपर्यंत येऊन मिळण्यासाठी म्हणून माऊली सांगतात की तू म्हणे मीच कर मीच करायचे. इथं मनाची द्विधा परिस्थिती असते. एक मन करतोय कर एक मन करतो नको करू नाही का अशी द्विधा परिस्थिती करून ठेवलेली असते. आणि ते त्याचंही खंडन केलेलं आहे इथं. तर तसं असेल तर संत सज्जनाने घेतलेली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे नाही का. तुम्ही तिथं जर आळस केला तर मग आपल्याला कधी ते अनुभव येणार नाही अजिबात नाही. अनुभव येण्यासाठी मला ते सांगायचं होतं बघा. झाला म्हणजे विषय हे आपल्याला संत प्रमाण आहे. त्या दिवशी फक्त विषय योगायोगाने आला ते देव पाहण्याचा विषय देव अनुभवाचा विषय आणि पाहण्याचा विषय. आणि ज्यांनी पाहिला त्यांनी पुरावे ठेवले. पाहिला रे हरे पाहिला किंवा देखिला नंदाचा नंदन. देखिला पाहिला नंदाचा नंदन पुरावे ठेवले की नाही. पण तो कसा पाहिला हे माऊली सांगतात. आणि आपण जातो असा पाहायला काय ते दादा बसलेत आमचे नारायण दादा असं पाहून जमेल का. माऊली सांगतात की पाहता पाहणे दुरी सारून या. तुम्ही पाहत बसता की आता देव येईल म्हणून आता येईल. तसं नाही. जोपर्यंत आपली एकाग्रता आपण साधत नाही आणि एकाग्रता साधता आपले जेवढं काही आपण पिक्चरमध्ये लगेच पिक्चर चालू होतो का काय स्टोरी लगेच संपली जाते का नाही ना. मग त्याचा नक्की त्याचा काय तमाशा झाला पिक्चर झाला याच्यातून सार असतं. ते सार घ्यायचं असतं बरं का. आपण नको ते करत बसतो आणि त्याच्यामुळे गडबड काय होते तर उघडझाप जास्त होते. काय भगवंताने काय सांगितलं हे चला सर्व चला तुम्ही पुढे चला देवा चला याल तरी अरे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो फोट भरी कधी सौ वरी नको म्हणाल तो वरी. बरे का हा देतो तुम्हाला पोट भरून देतो चला. पण गेले चला देवाचं काही नेहमीच आहे. पण काही कोणता विश्वास आहे काही कोणता विश्वास नाही. कामा बोलतं आपण जाण्या अगोदर बसा झाला तुम्ही इथं काय म्हणजे आपली पावर यायला पाहिजे ना. आता तिथे आपल्याला जायचं ज्या ठिकाणी काय चोरी करायला तिथं जरा पावर हिंमत यायला पाहिजे. आपण चिंतनाला बसूया सर्व बसले चिंतनाला. काहीकांचा विश्वास आहे काहीकांचा विश्वास नाही. ज्यांचा विश्वास आहे ते निमग्न झाले एकरूप झाले. तसं आता भगवंत सांगतात की
तुम्ही मला येऊन मिळाले तसे काही भगवंताला येऊन मिळाले बरं का, सामील झाले तिथं. आणि काही ज्यांचा विश्वास नाही ते हळूच एक एक डोळे असे उघडतात ना, बघतात नक्की काय आहे का मार खायला लागतो आपल्याला काय. मग तसं कदापि नाही, कारण का विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मग काय राहील का अहंता ममता काय राहील का, नाही राहणार. पण विश्वास ठेवा. आणि जर विश्वास नाही ठेवला तर का म्हणे, विश्वास नाही ज्या म्हणी पहावे पुराणे विचारून या, नाही का. पुराणं कशाला ठेवलेली आहेत, तर तुमची जी काय मनाची ओढ असते त्या मार्गी किंवा त्या नामचिंतनामध्ये, तर ती दृढ व्हावी त्याच्यासाठी सर्व एक साक्षी पुरावे कशाला दिलेले असतात, एवढ्यासाठी की आपला मन एकदम त्याला सपोर्ट केलेला असतं, तरी पण तो ऐकत नाही. आता काय करताय विषय झाला तिथे, ते मासे कधी याच्यावर बसते का, नाही का. आमचे सुरेंद्र भाऊ पण हो याच्यावर अग्नीवर नाही का, दिवेवर नाही बसत. पण काही कीटकमध्ये ते नेमकं तिथंच जातं बसायला आणि आपला आत्मघात पतन त्याचं तिथंच पतन होतं, नाही का. उदाहरणार्थ फुलबांधू माऊलीचा दृष्टांत आहे, माऊलीने सांगितलंय. पण मग ते तिथं जातं आणि बिचारा मुकला जातं, नाही का. त्याचं पतन होतं तिथं. आणि इथं काय सांगितलेलं आहे तुम्हाला की एक नाम दृढ तरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण वाचेची सरगद जपे आधी, वाचेची सरगद जपे आधी. आता ते नाम सांगितलेलं आहे, नाही का. ते नाम कुठं, जे कृष्णाने घेतलं, जे रामाने घेतलं ते नाम, अर्जुनाला दिलं ते नाम. म्हणजे सुरुवातीला सूर्याला, मनुला, वृक्षवाकाला आणि राजमहर्षींपासून आपल्यापर्यंत ती परंपरा आली. म्हणजे अर्जुनानंतर आपल्यापर्यंत, माऊलींच्या पर्यंत अशी परंपरा आली. परंपरा येता 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 आपला शिवजी सुरुवात तिथून आली ना. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आलेले, पण सुरुवात भोलेने गेली, भोलेनाथाने. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयारचा मुख्य शिष्य. किंवा जे नदी किनारी पार्वती मातेला सांगितलं, नाही का. विनताईंचं ते प्रमाण ठरलेले आहे. शिरसिंधूच्या परिसरी कर्णकोरे, शक्तीची या कर्णकोरे, शक्ती म्हणजे पार्वती माता, बरं का. कर्णकोरे म्हणजे कर्णामध्ये, ते कर्णरंध्रामध्ये ते सांगितलं ना. आपण काय काय ऐकतो, हो शिवाने बोलतो त्या पार्वतीला तिकडे नेली नदी किनारी आणि सांगितली, कारण ती मागेच लागलेले की तुम्ही जग तुमचे पूजा करतोय, ध्यान धारणा करतोय आणि तुम्ही कुणाची. तर बोलतो एक वेळ आली तर सांगेल. अशी वेळ आल्यानंतर साधल्यानंतर त्या पार्वती मातेला सांगितलं चल बाबा तुला. तर तो दिवस तो, आणि त्यांची ती अवस्था झाली, भगवंत सांगता सांगता अवस्था झाली पार्वती मातेची. आणि तो सांगता सांगता म्हणजे पार्वती माता झोपली होतं. आणि मग तिकडं ओंकार कोण देत होता, मच्छिंद्रनाथ मच्छीच्या पोटामध्ये तो ओंकार देत होता, तो चोरून ऐकत होता, बरं का. मग इथं तेच सांगितलंय की चोरून काही फायदा नाही. चोरून ऐकणं किंवा चोरून घेणं म्हणजे साधू संतांची परीक्षा घेण्यात आली. काय नाम घेतात पण नामावर विश्वास नाही. कारण का नाम घेतात आणि गप्प बसतात आणि ते परत सत्संगाला येत नाही.
पण इथं काय सांगितलेलं आहे, सत्संग महत्वाचा असतो. 2 नंबर बरे का, सत्संग 2 नंबर. 1 नंबर सत्संग म्हणजे तुमचा नेहमीचा जप ध्यान आहे. आणि तुम्ही बोलाल की जे जे दिसे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा जप ध्यान त्याचे नाही. काय हे कोणासाठी आणि कशासाठी सांगितलेलं आहे. आपण ते टकुऱ्यात घेत नाही का. काही त्याच्यापासून लगेच आदित्य होतात. कुठे झाला आपला प्रबोध नाही, प्रबोध सुरुवात आहे तिथून. आणि करता 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 करण्याचा तो आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून तो सांगितलं तुम्ही माझ्यावर नका विश्वास ठेवू. मी बोललोय काय बोलतोय, जे शास्त्रामध्ये आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. काय साधू संतांनी सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मग तुम्ही मलाच येऊन मिळा. बरे का, मद्रूप व्हाल. मग आजही जसंच्या तसंच आहे, नाही मनाची सोय नाही. परंतु आपण घेऊ तेव्हा ना, आपण ते घेऊ तेव्हा. नाही तर गंमत काय होते, तरले तरतील हा भरतो नाम धारकाचा ठसा. हा तरले तरतील गॅरंटेड सांगितलेलं आहे माऊलींचं प्रमाणे. आणि परत एका ठिकाणी काय सांगितले, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखीला किंवा ऐकिला. नाही का, म्हणजे घेता या शब्दावर जोर द्या. नाम घेता, आता जर घेतलंच नाही बँकेत नको तुम्ही नाही घेता का विषय लाडकी बहिणीचं. म्हणजे सुख आणि दुःख तिथे. हप्ता आला तर सुख आहे, नाही आला तर कसे आपले हप्ते कसे जातात. हरिनामाच्या बँकेत, हरिनामाच्या बँकेत राम नाम धन करा जमा, राम नाम धन करा जमा. हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हो, ही हरिनामाची जमा केली तर तुमच्या शेवटी कामाला येईल. बरं का, म्हणजे सुख आणि दुःख तिथं आपल्याला कळतं सर्व. काय बघा, तिथं कळतं त्या बहिणीला. आणि मग ती आनंदीत हर्ष भरीत होते आणि दुसऱ्या एकामेकीला सांगत सुटते. पण हे नाही सांगत सुटत, काय हे सांगत सुटतात. आणि ते आमची बहिणी बिचारी सांगते, तिला नाव सुटतात. आमची लक्ष्मी बहिणी काय नारायण दादांच्या धर्मपत्नी या येतो हिताचा कळवला म्हणून बिचारी सांगत सुटते की नको ते करण्यापेक्षा याच्या मागे लागा ना, हरिनामाच्या मागे लागा. परंतु कुठे विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेवा, जास्त नको, थोडासा तरी. किती तर फुलपाखरू जसा पकडल्यानंतर हाताला कलर लागतो हाताला. बरं का, आम्हाला देखील आम्हाला म्हणण्यापेक्षा मला तेवढंच समजलंय, मला जास्त काही समजलं नाही. कारण का, सेवितो हा रस वाटितो अनेका, या रे नका हो रान भरे. किंवा तुकाराम महाराज काय म्हणतात, जे नका डोळे धुरे भरून राहो. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार आहे, आपला इह लोकीचा व्यवहार आहे. हा, आणि मग इथे जर आपण नको तो डोळ्यामध्ये धूर भरला तर मग त्याचा काय फायदा होणार आहे का? नाही, अजिबात काही होणार नाही. अहो, पक्ष्यांना एवढी अक्कल, पक्षी काय अंगाने उतरले, ते काय गुंतवणे राहतील, कैसे असावे. हा, किंवा वस्ती कर वस्ती आला, पशु पक्षी नाही का झाडावर येतात, वस्ती कर वस्ती आला, प्रत्येकाने उठवून गेला. तैसे आता आपल्याला आपण नुसतं ऐकतो पाहतो, परंतु त्याचं अवलोकन करत नाही. आणि जर अवलोकन केलं तर ह्याच देही घडे देवाचे भजन. नाही का, म्हणून इतर देवतेची चाहीने तो विचार नाही, त्या देहामध्ये करायचा आपल्याला. पण तो कधी कराल, विचार कधी करायचा आहे. ज्यांनी केले
त्यांच्या पायी माझे दंडवत. कारण त्या दिवशी तिच्या डाबरीला प्रवचनाची सेवा अचानक लाभली, त्याच्या बामराकडे आली आणि अभंग होता संतांचे संगती आणि शेवटचं चरण माऊलींचं सुंदर चरण आहे. पहा मस्त आहे की कान देऊन ऐका. वा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सुलभ सांगितलंय. तुम्ही श्वास सुलभ आहे का कठीण आहे? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ बिरला जाणे. सर्वत्र दुर्लभ आहे, बिरला जाणे. आणि बिरला जाणे तुका त्याचे लोटांगणे. बघा का तर हे सर्वांच्या ठिकाणी नाही, सर्वांना नाही मिळत. मग तुम्ही आणि किती भाग्याचे. म्हणून बाबा तिथेही आज तोंडावर हात मारायचे. कारण का अहो बोला बोला मला तुम्ही अनुमोदन दिलं. हा बघा तुम्ही या गोष्टीला अनुमोदन दिलं आणि मग त्यांना आनंद होतो तिथं. बघा भाग्य कोणाचं उजळलं तुमचं. आनंद आईला माईला मुलाला लेकराला का पण वस्तुस्थिती पाहायला गेलं तर तो आनंद त्यांना होतो. त्यांना जर तुम्ही कराल तर, नाही केलं तर दुःख. कारण का ह्यात जुने जगी वाया गेला. वाया जाऊ नये म्हणून, वाया जाऊ नये म्हणून एवढा अट्टास आणि एवढा साधू संत रक्त होते तोपर्यंत सांगतात. काय हे कशासाठी? हे आपल्या हितासाठी सांगत असतात. पण आपण त्याचा विचार करत नाही. आणि जर विचार केला तर आजही देव कुठं काल्या पाण्यावर भासावर गेला नाही. देव तुमच्या हृदयात आहे. देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाय. देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. पा देव सर्वांच्या ठिकाणी आहे, सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि ती रीत आहे, त्या रीतीप्रमाणे गेला तर आजही जसंच्या तसं आहे. कुठं काही जायची गरज नाही. खाईचं वैष्णवी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. न लगती साहस जावे वनंताला सुखी येतो घरा. नारायण सांगितलेलं आहे. कुठं जायची गरज नाही. पण कुठलं कीर्तन पाहिजे, कुठलं नाम पाहिजे? नाम संकीर्तन साधन पय सोपे आणि घडतील पापे जन्मांतरीचे. न लगती साहस जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणजे जंगलात जपाला तपाला जायची गरज नाही. फक्त घरीच बसा. ठाईचं वैसा ठाईचं वैसुनिया करा एकचित्त, आवडी आनंद आळवावा. आवडीने बरं का. आणि जर आवडीने आळवलं तर नाथ महाराज काय सांगतात? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. किंवा तुझं मोकळील ऐसे नाही, तुझं मोकळील ऐसे नाही. मी मागचा घेतो म्हणजे प्रमाण ते दोन्ही येतात आणि नंतर मी पाठीमागचं मला आवडते ती चाल म्हणून घेतो. काय हा बोला. सकळ जीवांचा तरी तो सांभाळ, तुझं मोकळीला यायचे नाही. हा का मला ती उचल करायची असते आणि नंतर ती उचल केल्यानंतर मी विसरून जातो. पहिला काय अशी गडबड होते बरं का. म्हणून आपण दक्ष सावध राहायला पाहिजे. कुठं? या ठिकाणी भक्ती मार्गाच्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे. कारण का तुका म्हणे सावध होय आणि सद्गुरूना शरण जाय. जोपर्यंत आपण सद्गुरू कसे पाहिजेत? आपल्याला सत्य सद्गुरू पाहिजे. सत्य वस्तूची जाण करून देणारे पाहिजे. आपल्याला सत्य वस्तू म्हणजे काय तर भगवंत ईश्वर नाही का. आणि आपण काही ठिकाणी विरोधाभास करतो. करू नये. केला तर जिसकी उसकी टेक और सबकी निशानी एक नाही का. जसं मुल्ला जो बांग पुकारे अल्लाह क्या बहरा है. काय मुल्ला जो बांग पुकारे अल्लाह क्या बहरा है. मग आपणही काही ठिकाणी स्पीकर वगैरे लावतो कशासाठी तर त्या आपल्याच बंधू भगिनींना कळावं नाही का. सर्वांना कळावं तो. तसं ते मुसलमान देखील बोलतात पण त्यांचा त्रास होतो.
काही काहींना त्यांचा त्रास होतो, म्हणून ते सांगितलं. तिथून साधू संतांनी त्यांचं पण निरसन केलेलं आहे. तसं काय मुद्दा वाहन पुकारे अल्लाह अरे मुंगी के पैरों में घुंगरू बांधा उसका भी अल्लाह आवाज सुनता है. बघा हे पण सांगितलेलं. परत नाथ महाराज म्हणतात ते अरे मस्जिद में अल्लाह खड़ा है, मस्जिद में अल्लाह खड़ा है और जब क्या खाली पड़ा है एक राई का हिस्सा उसमें भी मेरा अल्लाह बसा. बरं आपल्या साधू संतांची प्रमाण आहे ती बरं का. आणि आपले कीर्तनकार आहेत नावाजलेले मोहम्मद शेख मोहम्मद, परत आपला अकबर हो आपल्याकडे दिव्याला झाला, दातिलीला झाला. म्हणजे त्यांचा भगवंतावर विश्वास आहे, पांडुरंगावर काय. आणि आपण नावाला हिंदू हिंदू बोलतो, पण हिंदू शब्दाचा अर्थ कळाला का. मग आता वस्तुस्थिती काय ते विश्वास ठेवतात आणि ते आपल्याला सांगतात काय, आपल्याला सांगतात की नामापर्यंत साधन नाही, जे तू करशील आणि काय नाही का. म्हणून तुकाराम नाकारून या सांगे तुका नाम घेता राहू नका. असं मला वाटतं वेळ झालेली आहे. घाई गडबडीमध्ये जेवढं काही सांगता येईल तेवढं माझ्या बुद्धीला जेवढं पटलं आणि माझ्या मनाला ते भोवलं आणि ते तुमच्या कानापर्यंत निरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या असेल तर मायमावी सत्य तुकाबाबांच्या कृपेने आपल्या चरणावर एक छोटं वक्तृत्व ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं माऊलींनी पैठणामध्ये रेड्यामुखी वेद वधून घेतले नाही का. 4 पायांचा 2 सिंगांचा 1 शेपटाचा या रेड्यामुखी वेद बोलून घेतले. तसं ह्या रेड्यामुखी सद्गुरू श्रीपादरावांच्या कृपेने आपल्या 2 पायाचा बिगर शेंगांचा आणि बिगर शेपटाचा हा रेडा आपल्यासमोर हा ठेवला. चांगले असेल त्या मायबाप सद्गुरू श्रीपादरावांच्या कृपेने ते छोटंसं वाक्य आपल्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर कुठे अभिनय करते रोज करून घ्यायचे ते मिळत असे शारीरिक सेवा कुंडली कवचारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज.